हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर 2023चा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना हा आता चालू झालेला आहे आणि थोडेच दिवस आता डिसेंबर महिना संपण्याला बाकी आहेत. पण त्यामध्ये देखील डिसेंबर महिना हा खूप शुभ महिना आहे, कारण या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आहे आणि त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सप्ताह ह्या महिन्यात आहे. त्याच्यामुळे हा महिना खूप शुभ कार्यांनी भरलेला आहे, शुभ तिथींनी भरलेला आहे. तर या महिन्यामध्ये आपल्याला अनंत कोटीच्या सेवा करण्याचा खूप मोठा चान्स आहे, खूप मोठी संधी आहे. ज्याला पण कुणाला आपल्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी कुठल्याही संकल्पयुक्त सेवा करायच्या असतील त्यांनी या महिन्याचा म्हणजे जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मला वाटतं. तर बघा, मार्गशीर्ष महिना तर हा उपवासांची पर्वणी घेऊन आलेला महिना आहे. माता महालक्ष्मीची सेवा करण्याचा महिना आहे. आपण महालक्ष्मीचं व्रत कशासाठी करतो हे प्रत्येकालाच माहिती आहे. प्रत्येकाचा या संसारात येऊन काही ना काही अपेक्षा असतात, आपल्या घरामधल्या काही अडचणी असतात, प्रत्येकाच्या इच्छा या पैशामुळेच अटकतात, त्याच गोष्टीमध्ये अटकतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरी लक्ष्मीने नांदावं, नेहमी आपल्या घरामध्ये तिचं वास्तव्य असावं, कधीही तिने आपल्या घराला सोडून जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणून हे महालक्ष्मी व्रत केलं जातं, जेणे आपल्याला अनंत कोटीचं पुण्य मिळत असतं. अनंत कोटीचं पुण्य मिळून आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करत असतो आणि आपल्या घरामध्ये तिचा आशीर्वाद मिळवत असतो. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला खूप सारी महालक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. त्याचबरोबर याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती येत आहे, म्हणजे आहे ना सोने पे सुहागा. तर आपल्याला या महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सारखीच सेवा करायचा चान्स मिळतो आहे, कारण दत्तगुरु म्हणजे प्रत्यक्ष आपल्या म्हणजे भगवान विष्णूंचाच अवतार आहे. त्याच्यामुळे आपल्याला दोघांचीही सेवा करण्याचं पर्व आहे. जिथे माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं तिथे भगवान विष्णू देखील असतात आणि ज्या घरावरती माता लक्ष्मीची असीम कृपा असते तिथे महालक्ष्मी म्हणजे भगवान विष्णूंची कृपाही असतेच, कारण दोघही जणांची ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. प्रत्येक इच्छा ही आपली पूर्ण होत असते, कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा केलेली खूप आवडते आणि भगवान विष्णूंना माता लक्ष्मीची सेवा केलेली खूप आवडते. म्हणून आपल्याला खूप गोल्डन चान्स आहे या महिन्यामध्ये सेवेचा. तर आपल्याला अतिउच्च कोटीची अशी सेवा करायची आहे या महिन्यामध्ये. मी आधीही मार्गशीर्ष महिन्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात. 1-2 व्हिडिओ टाकलेले आहे मी मार्गशीर्ष महिन्यानिमित्त आपल्याला काय करायचं आहे, कशी पूजा करायची आहे या संदर्भात. तर आजचा व्हिडिओ हा अतिउच्च कोटीची सेवा करण्याचा आहे. तर ती कोणती सेवा? तर हो, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल. तर मी आज तुम्हाला श्रीयंत्रावरची सेवा सांगणार आहे, जी तुम्हाला न विसरता मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे. मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला माता लक्ष्मीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावरती अभिषेक करून तुम्हाला न विसरता रोजच्या रोज श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, कुंकुमार्चन ही माता लक्ष्मीची अत्यंत आवडती अशी सेवा आहे आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी खुश होते आणि तिचं स्थायी वास्तव्य म्हणजे कायमची ती आपल्या घरामध्ये स्थिर होते. तर आपल्यावरती माता लक्ष्मीची असीम कृपा असावी, आपली सगळे दुःख दारिद्र्य तिने दूर करावे आणि नेहमी कुठल्याही परिस्थितीमध्ये तिने आपल्याला साथ द्यावी, कधीही आपल्याला आर्थिक अडचणी येऊ नयेत असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. म्हणून ही सेवा तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायला अजिबात विसरू नका. कारण की बघा, वर्षाचा शेवटचा महिना आहे, वर्ष तर असं निघून गेलेलं आहे, पण आता आपल्याला काहीतरी गोष्टी ज्या शेवटच्या महिन्यामधल्या जे दिवस आहे ते चांगल्या कामी आपल्याला लावायचे आहे, जेणेकरून आपलं येणारं वर्ष आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी घेऊन येईल आणि आपल्या ज्या इच्छा असतील ते स्वामी महाराज आणि माता लक्ष्मी हे नक्कीच पूर्ण करतील. जर आपल्या सेवेमध्ये तेवढी शक्ती असेल, तेवढी श्रद्धा, भक्ती, विश्वास असेल तर आपल्याला देवाला द्यावंच लागतं. आपण म्हणजे भक्त जे मागत असतो, फार निष्ठेने, सेवेने, भक्तिपूर्वक मागत असतो, त्याचा विश्वास देवावरती असीम असतो आणि त्याच विश्वासामुळे आपण देवाला जिंकू शकतो. त्याच्याचमुळे आपल्याला या महिन्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. या महिन्यात तुम्हाला न विसरता ही सेवा करायची आहे. तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता, तुम्ही केव्हाही करा, पण कुंकुमार्चन तुम्हाला पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर करायचं आहे. ज्याला जमत नसेल त्याने मंगळवारी करा, शुक्रवारी करा किंवा गुरुवारी करा, पण न विसरता तुम्हाला या वारी किंवा गुरुवारी किंवा रोज रोज जमलं तर रोज करा आणि तुम्हाला 1 वेळा श्रीसूक्तम बोलायचं आहे. त्याचबरोबर 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि 1 माळ 108 वेळा म्हणजे नवार्णव मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तर असे हे सगळे मंत्रांचा वापर करून, मंत्र म्हणून
तुम्हाला कुंकुमार्चन देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर करायचं आहे. ही खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण सेवा आहे, त्याच्यामुळे ही सेवा करायला अजिबात चुकवू नका. या सेवेमुळे तुम्हाला जी पण मनोवांछित इच्छा असेल, मनोवांछित फळ तुम्हाला माता लक्ष्मी देऊन जाईल. कुठल्या रूपाने ती गोष्ट तुम्हाला मिळेल हे आपणही सांगू शकत नाही, कारण देवाची कृपा जर झाली तर तो आपल्याला छप्पर फाडके देतो, हे आपल्याला माहिती आहे. पण तुमची सेवा त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही कोणत्याही वेळेत करा. तुम्ही 1 वेळा श्रीसूक्त म्हणून करू शकता, तुम्ही 11 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता. नंतर त्या कुंकुवाचा वापर तुम्ही जेव्हा पण कुठल्या महत्त्वपूर्ण कामाला जाल तेव्हा तो कुंकुवाचा वापर तुम्हाला तुमच्या कपाळवरती टिका लावून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांना तुम्ही तो टिका रोजच्या रोज लावू शकतात. अशा प्रकारे घराच्या बाहेर जाताना, महत्त्वपूर्ण कामासाठी जाताना तो टिका तुम्ही स्वतःला लावू शकतात. आणि रोजच्या रोजही स्त्रिया असंही कुंकू आपल्या टिकलीच्या खाली लावतात, तेव्हा तुम्ही त्या कुंकवाचा वापर करायचा आहे. आणि तुम्हाला न विसरता या महिन्यामध्ये आपला जो उंबरठा असतो ना, त्याला हळदी लेपन करायचं आहे. हा खूप पवित्र महिना आहे, आवर्जून सांगते. वाटल्यास तर नंतर तुम्ही थोडेफार दिवस स्किप करा सेवेमधून, पण या महिन्यामध्ये तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करायला अजिबात विसरू नका. कारण की हे खूप छान असं पर्व आहे सेवेचं. सगळेच सेवेकरी या पर्वाचा फायदा घेत असतात. सगळीकडे खूप छान सात्विक असं वातावरण असतं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये असंही आपण मांसाहार टाळत असतो, त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण देखील सात्विक असतं, पवित्र असतं. स्वच्छता आपण केलेली असते, त्याच्यामुळे तुम्हाला न विसरता हळदी लेपन करणं, कुंकुमार्चन करणं, देवीच्या या साध्या साध्या सेवा आपल्याला तिला प्रसन्न करून घेण्यासाठी करायच्या आहे. आणि आपण मार्गशीर्षाचे गुरुवार पकडत असतो, त्याच्यामुळे आपलं मन पवित्र, शुद्ध, सात्विक होत असतं. खूप छान पॉझिटिव्ह वातावरण घरात तयार होत असतं. निगेटिव्हिटी सगळी घराच्या बाहेर जात असते. घरातल्यांचे विचार हे धार्मिक बनायला सुरुवात होते. त्याचबरोबर कटकटी, वादविवाद आपल्या घरातून कमी होत असतात. प्रगतीचे मार्ग आपल्याला दिसत असतात. देवी मातेचा आशीर्वाद, असीम आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आणि आपल्याला एक प्रसन्नपूर्वक वातावरण घरात बघायला मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये हव्या असतील तर तुम्ही न विसरता, न चुकता ह्या सेवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून करायच्या आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुम्ही सगळ्या जे फ्रेंड सर्कल आहे ॲस्पायरंट शीतल या चॅनलचं, त्यांनी सगळ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. मीही करणार आहे, तुम्हीही करा. पण यावेळेस नक्कीच जास्तीत जास्त सेवा करावी हीच माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे. तर तुम्हाला येणारं वर्ष देखील तसंच जाईल, जसं तुम्ही केलेलं असेल त्याचं फळही तुम्हाला चांगलं मिळेल, ही मी तुम्हाला खात्री देऊ शकते. तर ह्या खूप प्रभावी सेवा आहे. 1001% याचा तुम्हाला नक्कीच वापर होईल. म्हणजे नक्कीच ह्या सेवा तुम्हाला फलदायी ठरतील. तुम्ही करून बघा आणि मगच तुम्हाला कळेल. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमचे फ्रेंड्स, नातेवाईक देखील या सेवा करायला चुकणार नाहीत. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायलाही मिळतील, म्हणून नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.